अध्यक्ष महोदय, 293 हा प्रस्ताव बोलत असताना महाराष्ट्र सरकारचा आभार मानायला उभा आहे. मुंबई शहरामध्ये कोस्टल रोड केला, मेट्रो केली. अध्यक्ष महोदय, मेट्रो 3 अर्धवट काम झालंय, अर्ध बाकी आहे, ते लवकरात पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना माझ्या विधानसभेत अध्यक्ष महोदय एक अंधेरी सबवे आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 50 वर्षापासून तिथे पाणी साचते. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत कोणीही तिथे लक्ष दिलेलं नाही. अध्यक्ष महोदय, हा सबवे मिलन सबवे असो, अंधेरी सबवे असो, अध्यक्ष महोदय, याचं परमनंट काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अंधेरी पूर्व विधानसभेत शासकीय एकही हॉस्पिटल नाही. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे एक कामगार म्हणून हॉस्पिटल आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन एक गोरगरिबासाठी चांगली एक हॉस्पिटल तिथे बनवावी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय ड्रग्स, गुटखा याची विक्री खुलेआम होते. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, याच्यावर काहीतरी चाप घातली पाहिजे आणि पोलिसांना कडक निर्देश दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बाल विकास मंत्री इथे बसल्यात. अध्यक्ष महोदय, माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी असो, बालवाडी असो, तिथे जाऊन पाहणी करावी लागेल. अध्यक्ष महोदय, तिथे काय जे सोयी सुविधा मुलांना पाहिजे ते सोयी सुविधा भेटत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी विनंती करतो की अंगणवाडी महिलांच्या, अंगणवाडी सेविकांच्या पगाराचा आपण विचार थोडा केला पाहिजे, त्यांचं मानधन थोडं वाढवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये SRA मोठी स्कीम चालू आहे, आपल्याला माहिती आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सरकार आता 300 फुटाचे घर देत आहे. अध्यक्ष महोदय, पण कुटुंब मोठे झाले. अध्यक्ष महोदय, गोरगरिबांना त्याचा होत नाही. थोडं 400 फूट जर त्यांना केले तर मुंबईचा विकास होईल, गोरगरिबांना न्याय भेटेल आणि SRA स्कीम पुढे जाईल. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून विनंती करतो की SRAचे घर जर 400 फुटाचं दिलं तर लोकांना त्याचा आनंदच होईल. गोरगरीब माणूस हा प्रायव्हेट शेलमध्ये घेऊ शकत नाही, त्यांना आयुष्यभर बिचारायला SRA मध्ये राहावं लागतं. म्हणून एक 400 फुटाचं जर घर दिलं तर लोकांना फायदा होईल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात एक शाळा आहे. अध्यक्ष महोदय, बॉम्बे कॅम्ब्रिज नावाची शाळा. अध्यक्ष महोदय, शासनाच्या GR आहे, 2 वर्षात 15% फीस वाढ करू शकतात. हा महाशयनी अध्यक्ष महोदय 30% फीस वाढ केली एकच वेळी. अध्यक्ष महोदय, पालकांना परवडत नाही, पालकाच्या रोज तिचे मोर्चा होत असतात. अध्यक्ष महोदय, माझ्या कार्यालयात 50-50, 100 पालक येऊन बसतात. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री इथे बसल्यात, त्यांना मी विनंती केलेली आहे. शिक्षण मंत्र्यांनी मला होकार दिलाय की आजपासून त्याच्यावर कार्यवाही करेल. अध्यक्ष महोदय, 15% हिसाब त्यांनी वाढवावी, पालकाचा विरोध नाही, पण एकच वेळी जर 30% वाढवली तर ते गोरगरिबांना पडवत नाही. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय, मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.